वंचितचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शीतपेयाचे वाटप करण्यात आले। मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आयटीआय कॉर्नर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भदंत पयाबोधी सामाजिक कार्यकर्ते रमेश सोनाळे, मित्रमंडळाचे अध्यक्ष गंगाधर वडणे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते शेकडो नागरिकांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले। शिवाय फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मुजीबभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष गंगाधर वडणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या ठिकाणी सय्यद मुजीबभाई मित्रमंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत। मुजीबभाई सामाजिक कार्यकर्ते आहेत। गेल्या जयंतीला त्यांनी 2000 लाडू वाटून एक समाजामध्ये एक चांगला समतेचा मॅसेज दिला आणि सय्यद मुजीबभाई हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। बौद्ध समाजाला आणि मुस्लिम समाजाला व सर्व समाजाला घेऊन चालणारे एक नवं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मिळालेलं आहे। आणि आज बाळासाहेबांचं जे काही काम आहे, बाबासाहेबांचं जे उर्वरित जे कार्य आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे करत असतात। बहुजनाचे नेते आहेत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी आम्ही या ठिकाणी त्यांचा वंदन करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी जी काही संकल्पना अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि असंच त्यांच्या हातातून भोजनाचं कार्य घडत जाऊ। यावेळेस आम्ही अशी संकल्पना करतो की मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं त्यांच्या विचाराचं आम्ही समर्थन करतोय आणि या जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचे विचार पेरण्याचं काम हे मित्रमंडळ नक्कीच करेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी माझे 2 शब्द मी संपवतो। जय भीम। बाळासाहेब आंबेडकरांना दीर्घायुष्य लाभावं, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये ते हमेशा अग्रभागी राहिलेले आहेत। त्यांचं नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावं आणि त्यांच्या हातून आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा ही स्पष्ट व्हावी अशा पद्धतीची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। कारण आज आंबेडकरी चळवळीमध्ये एकमेव नेतृत्व शिल्लक आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं। बाळासाहेब आंबेडकरांच्याच नेतृत्वाखाली सारा समाज एकत्र होऊ शकतो, सारा समाज एकवटू शकतो आणि आंबेडकरी चळवळ अतिशय सुदृढ आणि पोषक कणखरपणे या देशामध्ये पुढे जाऊ शकते।